गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये पावसाची रिपरिप जी आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण सध्या मरीन लाईन्सच्या या किनारपट्टीवर जेव्हा आपण या ठिकाणी जरी पाहिलं, मुंबईचा समुद्र सुद्धा या ठिकाणी खवळलेला आपल्याला पाहायला मिळतं। आणि या सर्वच गोष्टीचं कारण म्हणजेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामानाच्या बदलीमुळे खरं तर विदर्भासोबत कोकण किनारपट्ट्यावरतील मध्यम स्वरूपाचा पाऊस जो पडण्याचा अंदाज हा हवामान खात्याने वर्तवण्यात आला आहे। आपण जर पाहिलं तर वाऱ्याचा वेग आणि खवळत्या समुद्राच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण कोकण किनारपट्ट्याला दहशतीचा इशारा देण्यात आला असून मुंबईसह लागतच्या किनारपट्ट्यावरील मच्छीमारांनी आता बोटी ज्या ते धक्क्याला लावल्याचं पाहायला मिळतं। या दोन प्रणालीच्या एकत्रित परिणामामुळे 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहून हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही करता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे। बंगालच्या उपसागरातील निर्माण झालेला मोंता चक्रीवादळ मंगळवारी रात्रीच 1 वाजता आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकले। आता त्याचे रूपांतर तीव्र कमी दबावाच्या क्षेत्रात झाले आहे। मात्र प्रवास मध्य प्रदेशाच्या दिशेने सुरू असून गुरुवारी हे क्षेत्र विदर्भ भागात असेल। त्यासोबत शुक्रवारी आपण जर पाहिलं त्याचा प्रवास हा प्रदेशाच्या दिशेने सुरू राहील। त्यामुळे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोंता चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अवकाळीचे संकट आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अरबी समुद्रातील कमी दबावाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्ट्याच्या आसपास जो रेंगाळताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आज मध्यम सरीची शक्यता वर्तवण्यात आली असून शुक्रवारी हे क्षेत्र दक्षिण गुजरातसह लागत परिसरात प्रवेश करेल। त्यामुळे गुरुवारी शुक्रवारी किनार प्रदेशात पावसाचा अंदाज जो वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे मुंबईत आता आज गुरुवार मध्यम भागाचा पाऊस असेल। त्यासोबत शुक्रवार आणि शनिवारी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे मुंबईकरांना जो सतर्काचा इशारा सुद्धा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।